मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात घेण्यात आले 5 मोठे निर्णय शासन निर्गमित झालेले आहेत. जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी काय करता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 5 मोठे महत्वपूर्ण निर्णय घेऊन शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहे. यामधील पहिला आहे महसूल व वन विभाग. मित्रांनो, आयुक्त नाशिक यांच्या कार्यालयातील तसेच नाशिक विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील अस्थायी पदांना दिनांक 1/3/2026 दिनांक 31/8/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरा निर्णय घेण्यात आलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकरता. मित्रांनो, विशेष अधीक्षक संवर्गात बदलीने देण्यात आलेल्या पदस्थापनेत अंशतः बदल करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरा निर्णय आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा. मित्रांनो, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तम महाराष्ट्र जळगाव विद्यापीठामधील सिस्टीम ऑन लिस्ट या पदास लागू करण्यात आलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेतील 5व्या वेतन आयोगात वेतन श्रेणीत दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर चौथा निर्णय आहे सामान्य प्रशासन विभागाचं. यामध्ये छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांकरता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपद्धती करण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर 5वा निर्णय आहे सामान्य प्रशासन विभागाचा पुन्हा एकदा, आणि तो आहे एकाकी पदाच्या म्हणजे आयसोलेटेड पोस्ट भरती तसेच पदोन्नती करिता लागू होत नसल्याने यापुढे सदर एकांकी पदाच्या भरती पदोन्नती करता केवळ ज्येष्ठता व पात्रता विचारात घेण्यात येणार आहे. या प्रकारे हे 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे. पुन्हा व्हिडिओ मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट. तोपर्यंत धन्यवाद.